राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 सर्व सुखाचे आगर बापर घुमादेवीवर बापर घुमादेवीवर बापर घुमादेवीवर सर्व सुखाचे आगर वापर उमादेवीवर वापर उमादेवीवर वापर उमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम संत चरण रज लागता सहज चरणार लागता सहज संत चरण रज लागता सहज चरणार लागता सहज वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नयनीर लोटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे प्रेम दाटे नयनीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन
विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानेश्वर हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शास्त्री ब्रह्मश्री एकनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज श्रीमंत बहिणाबाई महाराज सद्गुरु जोग महाराज की विठ्ठल 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 संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि संत पर प्रकरणातील अभंग सेवेकरता उच्चारलाय. विठ्ठल विठ्ठल थोडक्यात अभंगाचा साधा सोपा सरळ भाव असा आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांचं चरणरज सहज जरी अंगाला लागलं ना अंतःकरणातलं वासनेचं बीज जळून भस्म होतं. एवढंच नाही, वासनेचं बीज जळून भस्म झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात झालं काय, तर मला राम नामाबद्दल आवड निर्माण झाली. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. रामनामाबद्दल आवड निर्माण झाली. अजून पुढे काय झालं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची माझ्या जीवनामध्ये मला प्राप्ती झाली. एवढंच नाही, संतांच्या सहवासाचा परिणाम असा झाला कसा, कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. कंठातून त्या ठिकाणी प्रेम दाटून आलं, नयनातून डोळ्यातून अश्रुधारा त्या ठिकाणी वाहायला लागल्या. शरीरावरती अष्टसात्विक भाव अशा प्रकारचे जागृत झाले. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. तुकोबाराय म्हणतात बाबा रे, ही सगळी काही साधनं सोपी आहे. कोणकोणती? संतांचं चरणरज सहज अंगाला लागणंही सोपं आहे, अंतःकरणातलं वासनेचं बीज जळून भस्म होणंही सोपं आहे. या सगळ्या गोष्टी करता फक्त पूर्वजन्माचं पुण्य लागतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल विठ्ठल हो, असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ सर्वांना कळेल, सर्वांना रुचेल, सर्वांना पटेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगात आता प्रवेश करूया. ज्यांचा अभंग सेवेकरता उच्चारलाय त्या तुकोबारायांचा अधिकार जर आपण पाहू गेलो, तुकोबारायांचा अधिकार किती. दुश्मनानं सुद्धा ज्यांना वंदन करावं हा तुकोबारायांचा अधिकार. तुम्ही म्हणाल दुश्मन कोण? ऐका. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनिया रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखविया आरती तुकारामा. दुश्मनानं सुद्धा ज्यांना वंदन करावं हा तुकोबारायांचा अधिकार. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून या रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले हा असणारा तुकोबारायांचा अधिकार. अजून तुकोबारायांचा अधिकार किती दादा, किती अधिकार. आकाशापेक्षाही ज्यांची व्यापकता महान आहे असे अनुरेणू या थोकडा तुका आकाशाई वढा तुका आकाशाई वढा तुका आकाशाई वढा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशाई
जय हो. अनुरेणु या ठोकळा, अनुरेणु या ठोकळा, तुका आकाशाई बढा, तुका आकाशाई बढा, तुका आकाशाई बढा. अनुरेणु या ठोकळा, तुका आकाशाई बढा, तुका आकाशाई बढा, तुका आकाशाई बढा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, आकाशा एवढी ज्यांची उंची आहे ते असणारे तुकोबराय. मला असं वाटतं आकाशा एवढी तुकोबरायांची उंची नाही, मग आकाश सुद्धा ज्यांच्या उंची पुढे ठेंगणं आहे ते तुकोबराय. तुकोबरायांची उंची आकाशा एवढी नाही, मग आकाशानं सुद्धा तुकोबऱ्यांपुढे लहानपणा घ्यावा एवढी तुकोबऱ्यांची उंची आहे हो. एवढंच नाही, एवढी मोठी व्यापकता असताना सुद्धा तुकोबराय देवाकडे म्हणतात लहानपणा दे गा देवा, 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 लहानपणा दे गा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा दे गा देवा, लहानपणा दे गा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा दे गा देवा, लहानपणा दे गा देवा. लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. एवढी मोठी व्यापकता असताना सुद्धा तुकोबराय देवाला म्हणतात हे देवा मला लहानच ठेव. का? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहाना होणी. लहान तुकोबरायांनाही माहित आहे की लहानपणा घेण्यामध्ये जो आनंद आहे तो मोठं होण्यामध्ये नाहीये दादा. तुकोबरायांची उंची मोठी आहे आणि म्हणूनच ते लहान होण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं जीवनामध्ये जी माणसं मोठी आहे ना दादा, ती नेहमी लहान होण्याचा प्रयत्न करत असतात आणि जी लहान आहे ना ती मोठी होण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणाल कसं काय? अरे लहान आहे म्हणूनच मोठी होण्याचा प्रयत्न करत आहे ना, लहान आहे म्हणून मोठी होण्याचा प्रयत्न करत आहे आणि मोठी आहे म्हणून लहान होण्याचा प्रयत्न करत आहे. तुकोबरायांची व्यापकता महान आहे आणि म्हणूनच लहान होण्याचा प्रयत्न करताय ना दादा. लहानपणा दे देवा माझ्या जीवनामध्ये मला, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. माईबाप नेहमी आयुष्यामध्ये तुम्ही जर फार श्रीमंती असेल ना तुमच्याकडं, तर कधीतरी गरीब लोकांमध्ये यायला शिका. गरीबाच्या मदतीला हात देणं गरजेचं आहे दादा. श्रीमंताच्या लग्नात तर कुणीही जातं, पण कधी कधी गरीबाच्या लग्नात येऊन पोहोचणं श्रीमंताला फार गरजेचं आहे. मला सांगायचं एक आहे, जी मोठी माणसं आहे ती नेहमी लहान होण्याचा प्रयत्न करत असतात आणि जी लहान आहे ती मोठी होण्याचा प्रयत्न करत असतात. वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबरायांची व्यापकता महान आहे. अनुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा, व्यापकता महान आहे आणि म्हणूनच तर तुकोबराय लहान होण्याचा प्रयत्न करताय ना दादा. म्हणून लहान होण्याचा प्रयत्न करताय. जे लहान असतात ती मोठी होण्याच्या भानगडीत पडत असतात. जी मोठी आहे ती लहान होताना आपल्याला दिसताय आणि म्हणून एवढे अधिकार संपन्न आहे तुकोबराय. एवढे अधिकार संपन्न, फक्त आकाशा एवढी व्यापकता नाही. मग भक्तीच्या बाबतीत तर एवढं समर्पण आहे दादा, एवढं समर्पण आहे.
देव पहावयासी गेलो तेथची देव मी होऊन ठेलो. नाही का अशी अवस्था तुकोबरांच्या जीवनातली आहे. एवढंच नाही, तुकोबराय हे तुकोबराय नाही दादा, भगवंताचा अंश आहे एक प्रकारे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानेंद्रियाने प्रकृती स्थाने कर्षते. परमात्म्यामध्ये आणि तुकोबरायांमध्ये अंतर नाही. मला सांगायचं एक आहे, असे अधिकार संपन्न असणारे तुकोबराय यांच्या जीवनामध्ये एवढ्या गोष्टी घडल्या कशा? अणुरेणूपेक्षा महान व्यापकता आहे. लहानपण देगा देवा म्हणजे एवढी मोठी व्यापकता असून लहानपणा मागताय. एवढंच नाही, पंचम वेद ज्यांनी निर्माण केलाय, पंचम वेद निर्माते म्हणून ज्यांना ओळखल्या जातं. कारण गाथा काय आहे? पंचम वेदच आहे ना दादा. गाथा म्हणजे पंचम वेदच आहे. मग एवढ्या गोष्टी तुकोबरांच्या जीवनात एकवटल्या कशा? तर आपण पाठीमागचा जरा शास्त्राचा विचार केला पाहिजे. सत्ययुगापासून तुकोबराय देवाबरोबर आहे, तर कलियुगापर्यंत तुकोबराय देवा सोबतच आहे. तुम्ही म्हणाल कस काय? सत्ययुगाचा विचार करा. सत्ययुगामध्ये तुकोबराय कोण होते? भक्त प्रल्हाद होते. कोण होते? भक्त प्रल्हाद. सत्ययुगामध्ये तुकोबराय होते. आणि देव कोण होते? नरसिंह भगवान परमात्मा. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी स्वतःच्या बापानं हिरण्यकश्यपूने एकूण 11 प्रयोग केले. श्रीमद भागवत महापुराण सांगतं की एकूण 11 प्रयोग केले कसे? लक्ष देऊ नाही का तुम्ही? फक्त गणित करत चला, मी सांगते. मोठमोठ्या शस्त्रानं मारलं, भयंकर विषारी सर्प अंगावर सोडले, अन्नात हलाहल विष दिलं, अग्निशिखा समान कृत्या सोडली, वायूद्वारे नष्ट करण्यासाठी पोटात शिरला, पण धरणीधरानं त्याला पिऊन टाकलं, उंच पर्वतावरनं खाली ढकलून दिलं, 100 सुराने माया निर्माण करून सोडली. एवढंच नाही, शेवटी नाग पाशानं बांधून सागरात टाकलं. एवढंच नाही, शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण जी आहे होलिका, तिला अग्नीचं वरदान होतं. काय वरदान होतं? अग्नीमध्ये तू जाणार नाही. ती म्हटली हिरण्यकश्यपूला, मी भक्त प्रल्हादाला अग्नीमध्ये घेऊन बसते, प्रल्हाद जळून भस्म होईल आणि मी जिवंत राहील. पण असं म्हणतात ना दादा, देव तारी त्याला कोण मारे? भक्त प्रल्हाद जिवंत निघाला आणि होलिका जळाली. त्या दिवशी पासून आपण होळी हा सण साजरा करतो आणि बोंबा मारतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, एवढं एक निष्ठेनं नामस्मरण असलं पाहिजे. एवढं एक निष्ठेने. स्वतःच्या बापानं मारण्यासाठी एवढे प्रयोग केले तरी सुद्धा भक्तीवरची एक निष्ठता सोडायला तयार नाही. एवढी नामस्मरणात ताकद आहे दादा. एवढे बापानं प्रयोग केले तरी भक्त प्रल्हाद नामस्मरण सोडायला तयार नाही. शेवटी भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ आणि हिरण्यकश्यपूच्या वधार्थ कोण प्रकट झाले? सत्ययुगामध्ये नरसिंह भगवान प्रकट झाले. आणि नरसिंह भगवान प्रकट झाल्याबरोबर भक्त प्रल्हाद म्हटले, प्रभो भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? मला वरदान आहे. काय वरदान आहे? मला सजीवाकडून मरण नाही, मला निर्जीवाकडून मरण नाही. म्हटले चिंताच करू नको, मी तुला नखाने फाडणार आहे. म्हटले कशानं? मी तुला सजीवानाही नाही आणि निर्जीवानं सुद्धा नाही. कारण नख ही अशी गोष्ट आहे, ती सजीवही नाही आणि ती निर्जीव सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? जर सजीव म्हणावे तर कापले तर रक्त निघत नाही, आणि निर्जीव जर म्हणावे तर भराभर वाढतात दादा. नख सजीवही नाही आणि नख निर्जीवही नाही. चिंताच करू नको, मी तुला खऱ्या अर्थानं नखाला फाडणार आहे. म्हटले काळजी करू नको. तरी भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? मला वरदान आहे. काय वरदान आहे? तुम्ही मला जमिनीवर मारू शकत नाही, तुम्ही मला आकाशात मारू शकत नाही. चिंताच करू नको, मी तुला मांडीवर घेऊन मारणार आहे. तरी भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? मला वरदान आहे. काय वरदान आहे? तुम्ही मला उंबरठ्याच्या आत मारू शकत नाही, घरात मारू शकत नाही, तुम्ही मला घराबाहेर मारू शकत नाही. चिंताच करू नको, मी तुझ्यासाठी स्पेशल जागा निवडलेली आहे, ती म्हणजे उंबरठा. आता आपल्या घरांना उंबरठा राहिला नाही, ती गोष्ट सोडून द्या. परंतु
भगवान म्हटले चिंता करू नको हिरण्यकश्यपू, मी तुला उंबरठ्यावरती घेऊन मारणार आहे. उंबरठा ही भगवान नरसिंहाची जागा आहे. कोणाची जागा आहे? बोला. भगवान नरसिंहाची जागा आहे. आणि म्हणून उंबरठ्यावरती माणसानं कधी बसायचं नाही. विठ्ठल 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 हो, चिंताच करू नको, मी तुला घराच्या आतही मारणार नाही आणि बाहेरही मारणार नाही. मी तुला उंबरठ्यावरती मारणार आहे. तरी भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? मला वरदान आहे. काय वरदान आहे? वर्षातल्या 12ही महिन्यामध्ये तुम्ही मला मारू शकत नाही. चिंताच करू नको, तुझ्यासाठी मी स्पेशल महिन्याची निवड केली, अधिक मास. काळजी करू नको. तरी भगवान तुम्ही मला मारू शकत नाही. का मारू शकत नाही? मला सजीवाकडून मरण नाही, निर्जीवाकडून मरण नाही, मला घराच्या आत मरण नाही, मला घराच्या बाहेर मरण नाही, मला उंबरठ्याच्या आत नाही, बाहेर नाही, वरती नाही, खाली नाही. चिंताच करू नको. नाखानं फाडलेलं आहे. भगवान नरसिंहानं खऱ्या अर्थानं उंबरठ्यावरती बसले, मांडीवरती घेतलं आणि नाखानं त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढलेला आहे. मला सांगायचं एक आहे, देव तारी त्याला कोण मारी. सत्ययुगामध्ये तुकोबाराय भक्त प्रल्हाद होते. कोण होते? भक्त प्रल्हाद होते. आणि भगवान कोण होते? नरसिंह होते. चला पुढे, पुढचं युग आपण बघूया. त्रेतायुगामध्ये तेच भक्त प्रल्हाद कोण होते? अंगद महाराज. कोण? अंगद महाराज. आणि भगवान कोण झाले? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान. बघा, जानकी मैयेच्या हरणानंतर रावणानं ज्यावेळेस सीताहरण त्या ठिकाणी केलेलं आहे, सर्वात जास्त प्रयत्न प्रभूनंतर जर कोणी केले असेल, हनुमंतरायानंतर जर कोणी केले असेल, तर ते म्हणजे अंगद महाराजांनी केलेले आहे. कशासाठी? सीता शोधासाठी. म्हणून त्रेतायुगामध्ये तुकोबाराय झाले अंगद महाराज आणि भगवान झाले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान. चला पुढे, द्वापार युगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय झाले उद्धव भगवान परमात्मा. आणि भगवान कोण झाले? श्रीकृष्ण भगवान परमात्मा. कोणत्या युगात? द्वापार युगामध्ये. चला पुढे, पुढचा युग असा आहे कलियुग. उद्धवानंतर तुकोबाराय झालेले आहे पुढच्या युगामध्ये नामदेव महाराज. आणि भगवान झालेले आहे पंढरपूरचा पंढरीश पांडुरंग परमात्मा. माईबाप, नामदेवरायांचं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त प्रगती जर कोणत्या संतांनी केली असेल तर ती म्हणजे नामदेव महाराजांनी. वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार कोण, असा जर प्रश्न निर्माण झाला तर ते म्हणजे नामदेव महाराज आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा थेट पंजाबापर्यंत नेऊन पोहोचविण्याचं ज्यांनी कार्य केलेलं आहे त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आणि म्हणून माईबाप तेच नामदेव महाराज पुढे कोण झाले? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. पुढे तेच नामदेव महाराज त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज झालेले आहे. आणि मग राहिलेली अभंग गाथा वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी पूर्ण केलेली आहे. नामदेव महाराजांचा अवतार तुकोबाराय आहे. आणि मग त्याच तुकोबारायांना संतांबद्दल थोडंसं काहीतरी महत्व प्रतिपादन करावंसं वाटलं. आणि मग सहजच तुकोबारायांनी प्रतिपादन केलं संतांच्या चरण रजाचा महिमा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. संत चरण रजा लागता सहज, संत चरण रजा लागता सहज, संत चरण रजा लागता सहज, संत चरण रजा लागता सहज. वासनेचे बीज जळोनी जाया, वासनेचे बीज जळोनी जाया, मग राम नामे उपजयावडी, मग राम नामे
उपजे आवडी उपजे आवडी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय संतांच्या रजकणाचं महत्व त्या ठिकाणी प्रतिपादन करत आहे. विठ्ठल 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 हो माईबाप, सर्वसामान्य व्यवहारामध्ये सर्वसामान्य वाऱ्याची धूळ जर आपल्या डोळ्यामध्ये गेली तर आपले डोळे झाकल्याशिवाय राहत नाही, परंतु संतांची ज्ञानरूपी धूळ जर डोळ्यामध्ये गेली तर अनंत जन्माचं अज्ञान अंधकाराच्या झोपेतनं आपण जाग झाल्याशिवाय राहत नाही. संतांच्या ज्ञानरूपी धुळीचा आणि आपल्या सर्वसामान्य धुळीचा हा फायदा आहे. विठ्ठल 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 हो, मला सांगायचं एक आहे, एवढ्या संतांच्या धुळीमध्ये ताकद आहे. माईबाप, देवाच्या धुळीत ताकद असताना सुद्धा परमात्मा देव संतांच्या चरण धुळीची अपेक्षा त्या ठिकाणी करतात. तुम्ही म्हणाल कसं काय? प्रमाण हे संतांचं. देव इच्छी राजा चरणीची माती, 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 देव इच्छी राजा चरणीची माती. धावत चालते मागे मागे, धावत चालते मागे मागे, देव इच्छी राजा चरणीची माती, देव इच्छी राजा चरणीची माती. राजा चरणीची माती, देव इच्छी राजा चरणीची माती. देव इच्छी रज चरणीची माती आणि धावत चालती मागे मागे. संतांच्या रजकणामध्ये किती ताकद आहे की देवानं सुद्धा संतांच्या चरण रजाची अपेक्षा करावी, एवढी संत चरण रजामध्ये ताकद आहे. मग तुम्ही म्हणाल देवाच्या चरण रजात ताकद नाही का? देवाच्या चरण रजात तर फार ताकद आहे महाराज. तरी सुद्धा देव संतांच्या चरणाच्या रजाची इच्छा का करतो? जरा रामायणाकडे आपण वळूया. रामायणामध्ये एक फार गोड प्रसंग आहे, केवट प्रसंग. प्रभू श्री रामचंद्र भगवान लखनजी जानकी मैया ज्या वेळेला वनवासाला जाण्यासाठी निघतात आणि वनवासाला निघाल्यानंतर ज्या वेळेला गंगा किनारी त्यांचा मुक्काम पडतो ना दादा, त्यावेळेला एका व्यक्तीची भेट प्रभूला त्या ठिकाणी होते. त्या व्यक्तीचं नाव आहे केवट भगवान. प्रभूला गंगा पार करून पलीकडच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी जायचं आहे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रभू लखनजीला सांगतात, लखन जा बरं, केवटाला त्या ठिकाणी आवाज दे. आणि म्हणून लखनजी त्या ठिकाणी जायला निघतात. लखनजी थोडेसे बाजूला जातात आणि केवट भगवंताला त्या ठिकाणी आवाज देतात, केवट केवट. केवट भगवान तिकडून उत्तर देतात, अरे कोण आहे? मी नाही ओळखत. अरे मला ओळखत नाही गड्या तू. लखनजी भगवान थोडेसे गर्वामध्ये त्या ठिकाणी बोलताय. केवट भगवान उत्तर देतात, कोण आहे लखन? मी नाही ओळखत. अरे मी शेषाचा अवतार देवाचा भाऊ, तरी तू मला ओळखत नाही गड्या. नाही ओळखत मी तुला. सांगून जाईल मी दादा तुम्हाला की केवट भगवंताचा जो आवाज आहे ना, तो कशाचा आवाज आहे? वैराग्याचा आवाज आहे. लखनजीचा जो आवाज आहे ना, तो श्रीमंतीचा आवाज आहे. केवटाचा जो आवाज आहे ना, तो साधनेचा आवाज आहे. विठ्ठल विठ्ठल हो, लखनजी भगवान म्हणताय, अरे मला ओळखत नाही गड्या तू, मला ओळखत नाही. त्यावेळेला प्रभूच्या लक्षात येतं की लखनजीचा आवाज वाढलेला आहे. आता प्रभू त्या ठिकाणी उठून उभे राहतात आणि प्रभू लखनजीला आवाज देतात, लखन लखन खाली बस. सांगेन मी तुम्हाला, लखनजी जीवनामध्ये कुणालाच घाबरत नव्हते, पण लखनजी फक्त आणि फक्त आपल्या एकमेव मोठ्या भावाला म्हणजे प्रभू श्री रामचंद्रजींना त्या ठिकाणी घाबरत होते. संदेश असेल माझा दादा, माणसानं जीवनामध्ये कुणाला तरी कधीतरी घाबरलं पाहिजे, नाही का?
लखनजी कोणालाच घाबरत नाही, पण फक्त आणि फक्त भावाला त्या ठिकाणी घाबरतात. ज्या वेळेला प्रभू वनवासाला जाणार, कैकई मातेनं वनवास दिलाय प्रभूला, हे ज्या वेळेला लखनजीच्या कानावरती त्या ठिकाणी बातमी जाते ना, त्यावेळेला प्रभू त्या ठिकाणी, लखनजी त्या ठिकाणी प्रभूपर्यंत येतात. प्रभू, तुम्ही वनवासाला जाणार आहात? दादा, माझ्या कानावरती जी बातमी आलेली आहे ती खरी आहे दादा. हा लखन, खरी आहे. म्हणजे तुम्ही वनवासाला जाणार आहात दादा? हा लखन, मी वनवासाला जाणार आहे. दादा, आईच्या काम वासनेच्या पोटी जर तुम्ही त्या बापाचं ऐकून, राजा दशरथाचं ऐकून जर वनवासाला जात असाल ना दादा, तर हे चुकीचं आहे दादा. तुम्ही वनवासाला नाही गेलं पाहिजे. लखन, मी मोठा भाऊ आहे. म्हटले हो, मोठा भाऊ आहे. तू लहान भाऊ आहे. म्हटले हो, मी मोठा भाऊ आहे. मोठ्या भावानं नीती सांगितली पाहिजे, लहान भावानं ती ऍक्सेप्ट केली पाहिजे, ऐकली पाहिजे. हा दादा, नक्की तुम्ही नीती सांगितली पाहिजे, मी ऐकली पाहिजे, कारण मी लहान भाऊ आहे ना दादा तुमचा, मी ऐकलं पाहिजे तुमचं. पण लखन, अरे आता 14 वर्ष पूर्ण होऊन जातील रे. मी आता वनवासातून रिटर्न येतो, तोपर्यंत माझा भरत जर मामाच्या घरून रिटर्न आला ना, कदाचित तो अयोध्येचा स्वीकार करणार नाही, म्हणून त्यावेळेला तुला राज्याचा स्वीकार करावा लागेल. म्हणून लखन, ऐक माझं, तू वनवासात येऊ नको, तू इथंच थांब. आता 14 वर्ष पूर्ण होऊन जातील. लखनजीने दिलेलं उत्तर फार गोड आहे. दादा, ज्याला कीर्तीची गरज आहे, ऐकताय ना, ज्याला कीर्तीची गरज आहे, ज्याला मुक्तीची गरज आहे, तो या राज्याचा स्वीकार करेल. काय? ज्याला कीर्तीची गरज आहे आणि ज्याला मुक्तीची गरज आहे, तो या राज्याचा स्वीकार करेल दादा. पण मला, या लखनला कीर्तीचीही गरज नाही आणि या लखनला मुक्तीचीही गरज नाही. या लखनला फक्त आणि फक्त त्याच्या भावाची गरज आहे, त्याच्या भावाची गरज आहे, त्याच्या भावाची गरज आहे. मला सांगायचं एक आहे दादा, 2 भाऊ असेल, 4 भाऊ असेल, 2 भावामध्ये जर चांगली मैत्री असेल ना, मैत्री, अख्खं गाव तुमच्या विरोधात राहू द्या हो, अख्खं गाव तुमच्या विरोधामध्ये राहू द्या, कधीही तुम्हाला भीती नाही. पण 2 भाऊ आहे, 4 भाऊ असू द्या, भावामध्ये जर वैर असेल ना दादा, वैर असेल ना, सगळं गाव जरी तुमच्या बाजूनं असलं ना दादा, तरी तुम्ही हरलेले आहात. लक्षात ठेवा, हरलेले आहात. मला सांगायचं एक आहे, फार गोड प्रसंग सांगते मी तुम्हाला. प्रभू त्या ठिकाणी लखनजीला खाली बसवतात. लखन, सिट डाऊन लखन. लखन, ऐक माझा, खाली बसतो. आणि आता प्रभू त्या ठिकाणी मृदू आवाजामध्ये केवटाला आवाज देताय. केवट, अरे इकडे ये ना केवट. अरे मी काय म्हणतोय दादा, ऐक ना माझं तू. अरे आम्हाला पलीकडच्या काठावरती नेऊन सोड ना केवटा. प्रभू, तुम्ही बोलावलं तरी मी येणार नाही. असं काय करताय केवट महाराज तुम्ही? अहो मी बोलावतोय तरी तू येत नाही, असं का करतोय दादा तू? चल ना बाबा, आम्हाला जाण्यासाठी उशीर होतोय रे. प्रभू, तुम्ही बोलावलं तरी मी येणार नाही. त्याचं कारण असं आहे, तुमचे भक्त आणि माझे मित्र ज्या वेळेला तुम्हाला आवाज देताय ना, त्यावेळेला त्यांनी बोलावलं तरी तुम्ही लवकर जात नाही ना, त्यांची कसोटी पाहतात ना, म्हणून तुम्ही बोलावलं तरी मी येणार नाही. काय भाव आहे दादा केवटाचा, काय भाव आहे? अरे असं काय करतोय दादा, पलीकडच्या काठावरती आम्हाला नेऊन सोड, वेळ होतोय, आम्हाला उशीर होतोय. लखनजी त्या ठिकाणी ओरडतोय. दादा सांगा ना तुमच्या भक्ताला काही पलीकडच्या काठावरती नेऊन सोडण्यासाठी. आता लखनजीला त्या ठिकाणी धडा शिकवताय केवट महाराज. लखनजी इकडे या. काय? एक धडा मी तुम्हाला सांगतो. काय? तुम्ही लहान होते? म्हटले होते. तुम्ही मोठे झालात? म्हटले हो झालो. तुम्ही 16 वर्षाचे झालात? म्हटले हो 16 वर्षाचे झालो. तुम्हाला घेण्यासाठी विश्वामित्र आले? म्हटले हो, मला घेण्यासाठी विश्वामित्र आले. तुम्ही विश्वामित्रांसोबत विश्वामित्राच्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी गेलात? म्हटले हो, संरक्षण करण्यासाठी गेलो. तिथं गेल्यानंतर मारीच आणि सुबाहू हे 2 राक्षस विश्वामित्राच्या यज्ञ त्या ठिकाणी विध्वंस करत होते. तो यज्ञ तुम्ही सुरळीतपणे पार पाडला? म्हटले हो, पाडला. तिथून तुम्ही परत मिथिलेच्या दिशेने निघालात? म्हटले हो, निघालो. मिथिलेला जानकीचं स्वयंवर आहे, त्या दिशेने तुम्ही निघालात? म्हटले हो, बरोबर आहे. रस्त्यामध्ये जाता जाता तुम्हाला एक आश्रम त्या ठिकाणी दिसला. काय नाव आहे त्या आश्रमाचं? म्हटलं हा आश्रम दिसला. काय नाव आहे त्या आश्रमाचं? गौतम ऋषींचा आश्रम. त्या आश्रमामध्ये एक पतिव्रता स्त्री दगड होऊन दगडाच्या स्वरूपात त्या ठिकाणी पडलेली
आहे. आणि तुम्ही तिथं गेलात. म्हटले हो आम्ही तिथे गेलो. आणि तुमच्या प्रभूच्या पायाची चरण धूळ त्या ठिकाणी त्या दगडाला लागली. आणि तुमच्या प्रभूच्या चरणाच्या धुळीनं एका दगडाची बाई झाली. आणि म्हणूनच मी तुमच्या प्रभूचे पाय माझ्या नावेला लागू देणार नाही. मी तुमच्या प्रभूला नावेत बसून पलीकडच्या काठावर नेणार नाही. कारण तुमच्या प्रभूच्या चरणरजाची ताकद अशी आहे की तुमच्या प्रभूच्या चरणरजानं एका दगडाची बाई झाली. माझी नाव तर त्याच्यापेक्षा मृदू आहे ना दादा. माझी नाव मृदू आहे. तुमच्या प्रभूच्या चरणरजानं जर माझ्या नावेची बाई झाली, दुसरी बाई झाली, तर एकीनच एवढे डोके दुखी केली, दोन दोन कुठं सांभाळ. हा केवटाचा असणारा भाव आहे. पुढं मला विस्तार जास्त करायचा नाही. मला सांगायचे काय दृष्टांतातला मेन सिद्धांत आपल्याला घ्यायचा आहे की प्रभूच्या पायामध्ये जर एवढी चरणरजामध्ये एवढी ताकद आहे, पण तरी सुद्धा प्रभू संतांच्या चरणरजाची अपेक्षा का करत आहे? विठ्ठल 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 हो देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती. धावत चालती मागे मागे प्रभूच्या चरणरजामध्ये एवढी ताकद असताना प्रभू खऱ्या अर्थानं संतांच्या चरणरजाची अपेक्षा करत आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणरजाची प्रभू अपेक्षा कशी काय करताय? जरा उदाहरणानं तुम्हाला सांगते. एकदा भगवंताचं एवढं डोकं दुखायला लागलं, एवढं डोकं दुखायला लागलं, एवढं डोकं दुखायला लागलं, काही करता डोकं त्या ठिकाणी दुखायचं राहत नाहीये. त्यावेळेला नारद भगवंताला त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. आणि भगवान नारदाला सांगतात, नारदा काय करावं? फार डोकं दुखतंय रे माझं, काही केलं डोकं दुखायचं त्या ठिकाणी राहत नाहीये. कृपया संतांकडे जा आणि एखाद्या संतांच्या पायाची धूळ भेटते का जरा बघून आण. आता नारद महर्षी सर्व संतांकडे जातात. संतांनो, भक्तांनो, तुमच्या पायाची चरण धूळ जर तुम्ही दिली ना तर देवाचं फार डोकं दुखतंय, फार डोकं दुखतंय. तुमच्या पायाची धूळ द्या. तुमच्या पायाच्या चरण धुळीनं देवाचं डोकं दुखायचं राहिल्याशिवाय राहणार नाही. सगळे संत नारदावरती उलटे झाले. नारदा, अहो काही कळत की नाही? आमच्या पायाची धूळ नेऊन देवाच्या डोक्याला लावायची. आम्हाला काही नरकाला घालण्याचा विचार आहे का तुमचा? आम्ही नाही देणार आमच्या पायाची धूळ. नारदा, तिकडे पहा कोणाची भेटत असेल तर. आता नारद हे विसरले होते की आपण स्वतःच संत आहोत म्हणून. नारद महर्षी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आता वृंदावनामध्ये जाण्याचा विचार करत आहे. आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर गोपिकांजवळ नारद महर्षी त्या ठिकाणी जातात. गोपिकांनो, लक्ष देऊ नाही का गोपिकांचा भाव? गोपिकांनो, देवाचं फार डोकं दुखतंय का? तुमच्या पायाची चरण धूळ जर तुम्ही जर दिली ना, देवाचं डोकं दुखायचं राहून जाईल. नारदा, किती क्विंटल पाहिजे सांगा, लगेच आम्ही द्यायला तयार आहोत. अगं क्विंटल नाही ग, थोडीशी पाहिजे, थोडीशी पाहिजे. पण ऐका ना गोपिकांनो, नारद महाराज म्हणताय, गोपिकांनो, तुमच्या पायाच्या चरण धुळीनं त्या ठिकाणी देवाला लावल्यानंतर तुम्ही नरकाला नाही का जाणार? त्यावेळेला गोपिकांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. नारदा, आमच्या पायाच्या चरण धुळीनं जर आम्ही देवाला दिल्यानंतर नरकात जात असेल, परत लक्ष देऊ नाही का? आमच्या पायाच्या धुळीनं जर देवाचं डोकं दुखायचं राहत असेल आणि त्या निमित्तानं आम्ही जर नरकात जात असेल ना, तर आम्हाला असं वाटतं आम्ही आमच्या परमात्म्यासाठी नरकाला सुद्धा जायला तयार आहोत. फक्त आणि फक्त आमच्या प्रभूचं डोकं दुखायचं राहिलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि म्हणूनच गोपिकांबद्दल असं बोलल्या जातं, मोहे भागया मुरलीवाला, मोहे भागया मुरलीवाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया. ओहे बंसी बजाने वाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया,
बनी में जो कन्हैया. काय गोपिकांचा भाव होता दादा. मला सांगायचं एक आहे, संत चरण रज लागता सहज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल